काम होईल त्यातूनच आपल्याला खर्च करता येईल आणि या खर्चानुसारच आपल्याला याच्या सुविधा आहेत या सुविधा देता येईल. आणि पाणीपट्टी वसुली जी आहे तर ती वसुली सुद्धा याच्यावर अवलंबून आहे की त्या लोकांना व्यवस्थितरित्या पाणी पुरेसं मिळतं का, शुद्ध मिळतं का, आणि त्याच्यावरच आपली वसुली अवलंबून असते. आमच्या टीमचा विषय होता पाणी पुरवठा योजनांचे समन्वय, संचालन, देखभाल आणि दुरुस्ती. यामध्ये एखाद्या योजनेची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी फक्त त्या योजना राबवणाऱ्या यंत्रणेची आहे, प्रशासकीय यंत्रणेची आहे किंवा ग्रामपंचायत यंत्रणेची आहे, तर असं नाही. याची सर्वात जास्त जबाबदारी ही त्या गावच्या नागरिकावर म्हणजे त्या योजनेच्या उपभोक्त्यावर पण येत असते. कारण त्या योजनेचा उपभोग घेत असताना तो त्याचा वापर कसा करतोय याच्यावर बऱ्याचशा गोष्टी या देखभाल दुरुस्तीसाठी अवलंबून असतात. तो जर योग्य पद्धतीने वापर करत असेल तर देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढणार आहे. खर्च वाढण्याच्या अनुषंगाने ती योजना कार्यान्वित ठेवणे अवघड जाणार आहे. त्यासाठी जे उपभोक्ता आहे, जे नागरिक आहे, त्यांचं काय कर्तव्य आहे, त्यांची काय जबाबदारी आहे का, थोडक्यात त्यांच्या अंगी काही जलसाक्षरता आहे, हा विषय तितकाच महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी नागरिकांच्याकडे पाण्याचा योग्य वापर करण्याची जाणीव असणे, त्याबाबत ते जागृत असणे हे त्यांना माहीत असायला पाहिजे. पाणी वापरायच्या योग्य पद्धती त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या जाणीवजागृती करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की नळ जोडणीची देखभाल होते. आता आपण ग्रामीण भागात बऱ्याच वेळा बघतो आणि या ट्रेनिंगमध्ये पण 10 विषय झाला की आपल्याकडे नळाला तोट्या नसतात. त्यामुळं बऱ्यापैकी आणि नळ जे वैयक्तिक नळ गळती असते किंवा वॉल नळाची जी जोडणी असते त्याला गळती असते, अशा गोष्टीमुळे पाण्याचा अपव्यय खूप मोठ्या प्रमाणात होतो. दूषित पाणी पुरवठा होऊ शकतो. ह्या गोष्टीसाठी देखभाल दुरुस्ती नागरिकांनी त्यांच्या नळ जोडणी कंडिशनमध्ये त्याची देखभाल दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला नळ कंडिशन तोट्या लावणे, त्याला मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट येते सांडपाणी व्यवस्था. आता आपण पाहिलं की मगाशी शिंदे सरांच्या विषयातून आलं आहे की 70% 67% 65 ते 70% या दरम्यान हे सांडपाणी तयार होत असते आपल्या आपण जेवढं पाणी पुरवठा करत असतो. तर ते जे 70% पाणी आहे हे 70% न झालं ते 50% पर्यंत सांडपाणी कसं आहे, त्यावेळेस 40% कसं. याचा अर्थ असा आहे की त्या पाण्याचा वापर जर योग्य झाला आणि गरजेपुरता झाला तर तेही सांडपाणी कमी होऊन त्याचं व्यवस्थापन करणं सोपं जाईल. तिसरी गोष्ट आहे पाणीपट्टी वेळेत भरणार. आता हे का गरजेचं आहे, तर कुठलीही यंत्रणा चालत असताना त्याच्यावर जो येणारा खर्च आहे किंवा पाणीपुरवठा योजनेवर येणारा लाईट बिल आहे, त्यासाठी लागणारे सेल केमिकल्स आहे, कर्मचाऱ्याचा पगार आहे आणि बाकीच्या मेंटेनन्ससाठी त्या लागणारा खर्च आहे, तो खर्च भागवण्यासाठी ती यंत्रणा शासकीय अनुदानावर अवलंबून राहता स्वयंपूर्ण असे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असणं गरजेचं आहे. आणि ती कधी होऊ शकते तर ग्रामस्थांनी किंवा त्या नागरिकांनी त्या उपभोक्त्यांनी त्यांची पाणीपट्टी जी आहे ती अंदाजपत्रकाप्रमाणे जी ठरवून दिलेली आहे ती वेळेत भरणा करणे, तरच आपण ती योजना शाश्वत राहते आणि चिरकाळ टिकून राहते. आणि लास्टचा मुद्दा आहे की योजनेबाबत सोमाची भावना आहे लोकांच्यात असते. आता या सगळ्या गोष्टी कधी घडून येतील तर ती योजनेची बद्दल सोमालकी ही आपली योजना आहे, आपल्या गावची योजना आहे, इनॉग्रेशन आपलं आहे, ह्याच्याबद्दल लोकांच्या जाणीव जागृती जर असेल तरच ती योजना कायम टिकण्यावर मदत होते. थँक्यू.